नमस्कार सगळ्यांका, श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत असा. तर आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी एक नवीन रेसिपी घेऊन इल्लेले असे, ती म्हणजे मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत असे शंकरपाळी, खारे शंकरपाळी. तर आपण दिवाळी गोड शंकरपाळी बनवतो, जास्त करून सगळे गोड पदार्थ असतात, जसे की बेसनाचे लाडू, करंजी, गोड शंकरपाळी. तर त्याच्याबरोबर असे हे खारे शंकरपाळे बनवून बघा, भारी लागतं. जसे चाय बरोबर पण खाव कसे भारी लागतं. चला तर मग आता तुमका मी दाखवतले माझ्या रेसिपीमध्ये की हे खारे शंकरपाळे कसे बनवतात ते. आणि हे बघा, अर्ध्या किलोच्या प्रमाणात घेतलेलं हवं आणि कितके सारे झाले ते बघा, कितके ताटभर झाले. आता मी बघा, हे माझं पाव किलोचं माप हा प्याल्याचा. तर बघा, पाव किलो मैदो पहिल्यांदा मी घेतला. आता मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवतलं आहे, त्याच्यामुळे हे बघा, एकदा हा पाव किलोचं कप घेतला. आता अजून मी सेम पेलो भरून घेतलं आहे. माझं बरोबर माप हा. तर अर्धा किलो मी या मैदो घेतलेलो असं आहे. तर मी आता ही नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर ह्याच्यासाठी करते का चाय बरोबर काहीतरी बाहेर ऑफिसवरून इल्यावर बाहेरून इल्यावर खाण्यासारख्या वाटतं. तर गोड गोड आपण ह्या नेहमीच खातो, पण असं तिखट कुरकुरीत काहीतरी लागला का बरा दिसता ना खाऊक सुद्धा चाय बरोबर. म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतले. चला तर मग माझं व्हिडिओ तुमका खाऱ्या शंकरपाळ्याचं आवडलं ना तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुमका ह्याचं नक्कीच फायदो होतलो. आणि तुमका ही रेसिपी आवडतली म्हणजे बनवण्याची पद्धतच बघा कशी सोपी आणि एकदम कशी हाती. चला तर मग आता आपण ह्याच्यात काय काय घालूचं साहित्य तर बघूया. आता हे मी लाल तिखट घेतलेलं असं, हे तिखा लालचो लाल तिखट आहे. आता मी नाश्ता चमचो करतो ना, नाश्त्याक वापरतो ना बारको, तो योग चमचो मी भरून घेतलेलो असं. आता ह्याच्यात मी ना अर्धो चमचो हळद घालतलं. आता आपणा घे ना खारे शंकरपाळी होय असत, तिखट होय असत. आता हे बघा, मी जिरा घेतलं. जिरो पण मी अर्धो चमचो घेतलं, जो नाश्त्याक वापरतो तो. तेव्हा हातावर ना असं थोडं करून तो घालायचं, म्हणजे ना वास बरो येतलो त्याका आणि जिरा लागतला सुद्धा बरा. आता म्हणा सेम मी ओ पण तसंच घेतलं, ओ घेतलं तो सुद्धा ह्याच्यात आपण घालूचा असा. बाकी आता मी चवीपुरतं मीठ घालतलं. आता मिठाचा तर तुमका अंदाज येतात का कितक्या घालूया आपणाक. आता ह्या मी अर्धो चमचो मीठ घातलेला असं. आता ह्या मी सगळ्या चमच्या नदीनं मिक्स करून घेतलं आहे बरा एकदम. आता एका साईडीक ना मी तेल कडकडीत गरम करून ठेवलंय कढईत. आता ह्या गरम तेल आपण ह्याच्यात घालूचा असा, गरम गरम कडकडीत घालू या, जेणेकरून हे आपले शंकरपाळी असत ना ते शेवटपर्यंत कुरकुरीत राहतले, अशा थोड्या वेळात मऊ पडायचे ना अजिबात. म्हणून लक्षात घ्या, कधी पण जेव्हा आपण कुरकुरीत पदार्थ करूचो असतं ना ते एकदम त्याच्यात गरम कडकडीत तेल ओतू या, तरच ते ना संपेपर्यंत ना मऊ पडायचे नाही, गरम राहतले. आता हे बघा, सगळा मिक्स करून झाला मसालो, हळद, मीठ. आता हे बघा, खोलगट भाग करून घेतलं आणि सेम ही डावला मी 3 डावला याच्यामध्ये घालतले. अर्ध्या किलोच्या प्रमाणात ना हे 3 डावला ना गरम कडकडीत तेलाचं प्रमाण ना बरोबर असा. ह्या तुम्ही घातल्यात ना की परत जेव्हा तुम्ही पीठ मळतल्यात ना आता, तेव्हा तुमका परत तेल घालूची गरज लागायची नाही. आता ह्या ना आम्ही थोडा थोडा करून चमच्यांना जरा ना वर खाली करून घेतलं. पण ह्याच्यात आपण हात अजिबात घालूचो नाही कारण ह्या कसा तापलेला तेल हात भाजायची खूप शक्यता असा. जर असंच हात भाजून घेतल्यात तर पुढचे शंकरपाळी करतल्यात कसे तुम्ही. तर आता हे बघा, चमच्यान मी वर खाली करून घेतोय. आता थोड्या 2 मिनिटां लगेच आपण त्याला बघा थंड झाला. तेल जेव्हा थंड होताला ना आणि आपण हाताक जेव्हा गरम लागायचा नाही ना, तेव्हा लक्षात घ्या, असं ह्या तेल जेव्हा ओतल्यात ना आपण, आता पहिल्यांदा हातानं असं सगळ्या पिठाला लावून घेऊया. ह्याच्यासाठी घेऊया तर आपले शंकरपाळी मऊ मस्त कुरकुरीत होतले ना. आता बघा, मी ग्लासात पाणी घेतलं, ग्लास मी भरून पाणी घेतलेलं असं. आता आपण घ्या थोडा थोडा करून ह्याच्यात घालू या, एकदम घालता कामा नाही, ते पीठ मऊ होताला. तर आता हे आपण पीठ काय मऊ मळूचं नाही, जसं तुम्ही चपातीचं पीठ मळतात ना तसाच मळून घेऊया. मग आता मी थोडा थोडा करून ना सगळा पिठा बघा मस्त एकदम मळून घेतलं आहे. तर आता बघा, पीठ असा मस्तपैकी थोडा थोडा हे करून मळून घेऊया. बघा, जास्त पाणी एकदम घातल्यात ना तर त्या पाणी जास्त झाल्यामुळे चिकचिकीत होताला आणि आपली ही चपाती व्यवस्थित लाटली जाऊची नाही ते बघा. आता हे बघा, माझा पीठ हे बघा मळून झालेला असा बऱ्यापैकी. आता तुम्ही बघू शकता कसा मऊ मळलाय तर बघा,
जास्त असा घट पण नाही पातळ पण नाही, जसं चपात्याक मळतात ना तसा. आता मी अख्ख्या ग्लास ह्या भरून पाणी घातलंय त्याच्यात बघा. आता ह्या मी ना अर्ध्या तासासाठी ना ठेवतलंय आणि अर्ध्या तासानंतर आपण त्याची आता शंकरपाळी करू घेऊचे असत. हे बघा एकदम मऊ मळलेला असा पिढा बघा, अजिबात गुटले बिटले पिठाचे अजिबात नाही बघा. आणि सगळा जिरा बिरा सगळीकडे बरोबर लागलेला असा. त्या बघा मळून घेऊन आता अर्धा तास आपण द्या. आता ताट मारून मी बाजूक ठेवता येतं. आता हे बघा अर्धो तास आपलं झालेलो असा. आपण बघा पीठ ना थोडा थोडा असा घट कसा वाटतं. आता हे आपणाक ना व्यवस्थित परत एकदा 5 मिनिटांना वर खाली करून मस्तपैकी असं चिकना होईपर्यंत मळून घेऊ आहे बघा. ह्या अशासाठी मळून घेऊ आहे ना, जेव्हा आता हे आपण जेव्हा लाटतलू ना तेव्हा तर अजिबात मग घोट पिठामुळे मस्त असा स्मूथ अशी चपाती लाटत राहतली. आता हे बघा मी वेळ लागता का म्हणे म्हणून ना पिठाचे ना एकदाच गोळे करून घेतले. हे बघा जसे चपातीक आपण गोळे करून घेतो ना तसे मी गोळे करून घेतले, जेणेकरून काय आपणाक आता लाटताना वेळ जावचो ना, कारण त्याला आपला तापलेला असताना कढईतला. आहे बघा आता हे मी मैदो लावून घेतलं. आता काय मी सारख्या पिढ्याच्यात मळूत घ्यायचं ना. आता बघा एकदा लावलंय ना, आता हे बरोबर आहे बघा, परतूची पण गरज लागणार नाही. बरोबर आहे बघा चपाती कशी गोल 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 फिरता. आणि लक्षात घ्या जेव्हा ह्या तुम्ही लाटतेल्यात मग एकदम पातळ लाटू आहे, कारण आपण गोड शंकरपाळी बनवतो तेव्हा बघा कसा जाड ठेवचा लागता ना चपाती. आता एका जाड ठेवता का म्हणे पातळ ठेवई. जेवढी तुम्ही पातळ करताल्यात तेवढे तुमचे शंकरपाळी मस्त फुलान येतले आणि मस्त कुरकुरीत राहतले. लक्षात घ्या, नाही तर म्हणतात परत मी सांगाक नाही म्हणाल. बघा आता ह्याची लाटण्याची पद्धत बघा. ही बघा एकदम पातळ झालेला. लक्षात घ्या कधी पण तुम्ही असे पदार्थ बनवतात ना तेव्हा पहिला साईडनं ना आपण लाटणी मारून घ्यायची आणि मग मध्ये मारायची, नाही तर काय होता साईडनं जाड राहता मधून पातळ होता, त्याचा काय उपयोग. आता बघा जर करंजी आणि बनवतात तर चिरणा असता ना, करंजी बघा साईडनं असं त्यांना मी चिरणा वापरलाय. तुम्ही सुर्यन पण कापूक शकता, पण चिरणा वापरल्यामुळे कशी मस्त शंकरपाळी कशी डिझाईन येता बघा, झिगझॅग कशी ती दिसाक पण बरी दिसतं शंकरपाळी आपली. आता हे बघा मी सगळं असं ना असे आपण लाईन मुळे असे ना एकसारखे असे ना उभे आडवे असे पाते मारून घ्यायचे जळ. आणि ना थोडंसं जास्त प्रेस करू आहे, कारण कसा वरच्यावर तुम्ही केल्यात ना तर खालपर्यंत तर कापला जात नाही. आणि मग जेव्हा आपण परत ही आडवे लाईनी मारतो ना ते शंकरपाळी उचलून येणच नाही बघा, मग ते मोडत राहू त्याला सारख्या पीठ. आता हे बघा मस्तपैकी असे लाईनी मारीत गेले असे भारी दिसतात बघा. आता ते दिसापक बघा कसा भारी दिसतं आता. आणि जिरा आणि ओवा घातलंय ना त्याच्यामुळे एकदम भारी एकदम फ्लेवर येईल. आणि हे बघा मी एका एक काढीत बसायचं आहे ना असं हाताने एकदा त्या बघा असा घेतलं हे करून, ते काय चिकटाचे नाही, कारण त्यालाच आणि प्रमाण आपला बरोबर झालेला आहे त्याच्यामुळे काय ते चिकटाचे नाही. बघा मी हाताक धरून असा ताटात एका उडवतलंय. आता हे बघा आता योग्य काढीत बसलंय ना तर किती वेळ जातलो तर तुम्हीच बघा. आता मी तुमका दाखवत आहे, तर मी काय दाखवत असं वाचायचं आहे ना. आता बघा सगळं एकदम काटतलं आणि याच्यात घालतलं. आता तुम्ही म्हणताल्यात कसा घातल्यावर चिकटाचं नाही, तर अजिबात नाही. आता तेव्हा तुम्ही शेवटाक बघा त्यालाच मी घालतलंय ना असंच घालतलंय, मी काय सोडून घालूच आहे ना. आपणच तेही वेगळे होतले शंकरपाळी हे सगळे. आता अजून आपण 2-3 गोळी आधी पहिले लाटून घेऊया आणि मग आपण तळून घेऊया. हे बघा आता तुमका दाखवतं त्याला टाकल्यावर बघा शंकरपाळी तुमका चिकटलेले दिसा होते ना, पण आता बघा आणि फुगले बघा कसले ते दिसतात मग फुगलेले. ह्याच्यात काय मी सोडो बिडो वापरूक नाही, कडकडीत तेल वापरलंय पीठ मळताना. हे बघा कलर बघा भारी कलर इल्लेलो असा आहे बघा. पण खाताना बघा असं कुरकुरीत एकदम भारी. तुम्ही एकदा खाल्ल्यात ना तर दर दिवाळी गोड शंकरपाळी हे करूचे सोडून तिखटच करताल्यात बघा. आता हे असं करून ना बाकीचे आहोत आपण जेवढे लाटून घेतले ना तेवढे सगळे आता मी टाकून घेतले. हे बघा एकदम मी टाकते का सोडून नाही टाकत, तरी पण बघा कसे वेगळे होतात त्याला गेल्याबरोबर.
एक लक्षात घ्या तुम्ही गोष्ट, जेव्हा एखादी गोष्ट प्रमाण घेऊन करतात ना तेव्हा ती सुंदर होकच होई. आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करीत असतात ना तेव्हा मन लावून गोष्ट केल्यात ना तर भारी होता. तर हे बघा माझे सगळे शंकरपाळी तळून झालेले आहोत, बघल्यात ना तुम्ही. आता अर्ध्या किलो मैद्यामध्ये कितके ताट भरून झाले ते बघा. आणि कुरकुरीत झाले आणि चवीत तर एक नंबर झाले बघा. दिसाकच बघा फुललेत पण मस्त, कुरकुरीत पण. माझं जर व्हिडिओ तुमका आवडलं ना शंकरपाळ्याचं खाऱ्या, तर शेवट माझ्या एका चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि शेअर ह्याच्यासाठी करा हे जेणेकरून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि सगळ्यांका ह्याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मका कमेंट्समध्ये नक्की सांगा हे खाऱ्या शंकरपाळीचा व्हिडिओ तुमका आवडलो की नाही तो. आणि आवडलो असेल तर लाईक माझ्या चॅनलला नक्की करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला सगळ्यांका. श्री स्वामी समर्थ.